ते म्हणायचं मी एक वेळ मरीन पण दारू सोडणार नाही। गेली 15 वर्षे शेतकरी दत्ता बाड यांच्या आयुष्याचं हे ब्रीद वाक्य झालं होतं। पण एक दिवस त्यांच्या पत्नीच्या बहरदार शेताने त्यांचं आयुष्यच बदललं। दारूच्या व्यसनामुळे सांगली जिल्ह्यातल्या शेरेवाडी गावातील दत्ता आणि पुष्पा बाड यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं। वेळोवेळी असं विचार यायचं, बाबा ह्यांना काय कमी जास्त झाल्यानंतर आम्ही मुलाबाळांनी काय करायचं, कोणाकडे बघायचं। घर चालवण्यासाठी एकट्या झगडत असलेल्या पुष्पाताई पाणी फाउंडेशन सोबत काम करणाऱ्या एका महिला शेतकरी गटात सहभागी झाल्या। त्यांच्या पतींची साथ नसतानाही पुष्पाताई मागे हटल्या नाहीत। शास्त्रशुद्ध शेती करत उत्पादनात 4 पट वाढ करून दाखवली। गटाकून व पाणी फाउंडेशन व्यवस्थित माहिती मिळाल्याबद्दल माझं गेल्या वर्षी 38 क्विंटल मका झाली आणि त्यातून मला आनंद झाला। आता खरं सांगायला गेलं तर शेतीची भरपूर आवड लागली आणि शेवटी जे स्वप्नातही शक्य वाटलं नव्हतं ते घडलं। पुष्पाताईंच्या मेहनतीने त्यांच्या पतींना एक नवा उद्देश, नवी दिशा मिळाली। त्या दिवशी पटलीला शेवटचा रामराम केला, कारण फक्त एकच होतं की माझ्या बायकोचं मकेचं पीक। मका मोडताना सुद्धा ती म्हणले की आता काय मी व्यसन करणार नाही, आता शेतामध्येच मी लक्ष दे। आज सलग 15 वर्षानंतर व्यसन संपलं। अखेर प्रेम आणि सुख घरात पुन्हा नांदायला लागलं।